आपण पाहिजे लगेचच मैदानाचा ताबा घेतला. 4 ओव्हरची मॅच आहे. नंतर सोनारपाडा आणि खोनी इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. दोन्ही कॅप्टनने उपस्थित राहायचे. चार ओव्हरच्या मॅच मध्ये आपण पाहतोय अन्वी 11 जर्मन मोठी देसाईने टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे बॅटिंग करावी लागेल. ती चेंज द गेम वडोली बी या संघाला आपण पाहतोय, ज्या संघाने मागच्याच मॅच मध्ये 44 धावांचं संरक्षण केलं 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. चार ओव्हरची मॅच वडोली बी आणि मोठी देसाई दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत आणि जेव्हा जेव्हा दोन संघ एकमेकांच्या विरोधात आमने सामने येतात तेव्हा मॅचेस रफ अँड टफ होतात आणि बघायचं ही मॅच रफ अँड टफ पाहायला मिळेल. चला बॅट्समन लगेच पाडवायचे. वडोली बी वेळ आपल्याकडे कमी आहे. यानंतर आरएम 11 सोनारपाडा विरुद्ध खोनी, गावदेवी खार्डी विरुद्ध कौसा अशा 8 संघ इन ऍक्शन मध्ये. चला ही जोडी आपण पाहतोय विशाल पाटील आणि कल्पेश पाटील. ही जोडी आपल्या पाहायला मिळते वडोली बी संघाची आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना काल गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झालेले आहे आणि संदेश मात्र येत आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे त्या मॅच मध्ये. चला थोडंसं फास्ट घ्या, लक्षात घ्या. नंतर 5 मॅचेस अजून आम्हाला कव्हर करायचे. त्यातल्या 2 मॅचेस 5 ओव्हरचे आहेत त्यामुळे 2 तास त्या मॅचलाही जातीलच. त्यामुळे घाई करा प्लीज. 25 मिनिटात एक इनिंग कंप्लीट करणे गरजेचं आहे. 5 ओव्हरची मॅच ज्यावेळी असेल आणि 4 ओव्हरची मॅच असेल तर 20 मिनिटात एक इनिंग तुम्हाला कंप्लीट करणं गरजेचं आहे. कंपल्सरी असेल, लक्षात घ्या. त्यामुळे घाई करा. सुपर स्पोर्टच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार इन्शुरन्स तुम्हाला पाहायला मिळते. संदेश मात्रे आमचे त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा पाहायला मिळतं. LIC सामन्याला होती सुरुवात. दुसऱ्या फेरीला पहिला सामना गोलंदाज संदेश. पहिलाच बॉल हवेत होता मात्र गलीमध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांना बीट करून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती आलाय चौकार विशाल पाटीलच्या बॅटमधून. चौकाराने आघात करत असताना विशालला तुम्ही पाहतायत. मकर संक्रांत चषक 2026 चा चॅम्पियन संघ होता मयंक 11 वडवली बी. सुभाष पाटील संघ मालक होते निळजेगावचे. त्यांनी पुरस्कृत केलेला संघाने मालिकावीरचा मानकरी होता विशाल पाटील. त्यांनी 66 धावांची इनिंग सुद्धा तुम्ही पाहिली होती. 144 धावा, 1 विकेट त्याच्या नावावरती राहिला. चेंडू मिळाला आलेला आहे बघा विशाल. पहिल्या चेंडूत चौकार आलाय. संदेश मात्रेच्या विरोधात हा पहिला चौकार ठोकलाय तो विशाल पाटीलने. संदेश गोलंदाजी मार्कवर राईट मोड द विकेट. स्वीपचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचा फेवरेट फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. विशाल पाटीलच्या बॅटमधून आलाय बॅक टू बॅक दुसरा चौकार.
संदेश अकूट टप्प्याचा चेंडू होता, त्याला टर्न केलाय, स्क्वेअर लेगच्या वरून पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 2 चौकारानंतर षटकार आलाय तो विशाल पाटीलच्या बॅट मधून. चौदा धावा फलकाचे आपल्या पाहायला मिळतात. विशाल पाटील सुरुवाती सीझनची सुरुवात ज्यावेळी झाली फारशा धावा त्याच्या बॅटमध्ये आल्यानंतर थोडासा संघर्ष त्याने केला, मग त्या संघर्षावरती मात करून त्याने 20वी बाईक जिंकली मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये. हे क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये कधी काय होईल, तुम्ही कधी कमबॅक करू शकता. मात्र इथे संदेश मात्रेचा कमबॅक पाहायला मिळालाय. चेंडूने हलकसं बाउन्स घेतलं आणि पलटवार पाहायला मिळतो. 3 बॉल मध्ये 14 आल्या होत्या, मात्र विशालला माघारी परतावं लागेल. वडोली बी संघाला लागणारा पहिला धक्का 14 या धावसंख्येवरती. ज्या विशाल पाटीलच्या बॅटमधनं 2 चौकार एक षटकार आला, पण संदेशने विकेट घेतली. तरी संदेश मात्र सुद्धा नेहमी चर्चेत असतात. मकर संक्रांत आपण बऱ्याच चषक त्याही स्पर्धेत संदेशने जबरदस्त गोलंदाजी केली. थोडीशी रणनीतीमध्ये चेंजेस पाहायला मिळाले, त्यामुळे सामना मोठी दिसते संघाने गमावला होता. टीम प्लॅनिंग हे खूप महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये, आणि ते जर झालं नाही त्याचं भुगतान भोगावं लागतं संपूर्ण टीमला. आणि ते मात्र कमलेश पाटील आले बॅटिंग करण्यासाठी. संदेश मात्र या टीमचा मुख्य गोलंदाज आहे. जबरदस्त फटका कव्हरच्या वरून बॉलला पाठवलाय आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सुरुवात जबरदस्त केली आहे. चेंज द गेम वडोली बी संघाने. दोन बंधूला जाता मैदानाच्या आतमध्ये कल्पेश पाटील आणि कमलेश पाटील जोडी तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या षटकात धावसंख्या पण पाहिली तर 19. संदेश मात्रेचं षटक थोडस महागड आपल्या पाहायला मिळतं. 4 ओव्हरची मॅच आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 19 धावा आलेले आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका, मोठी दिसेल लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. तनिष येतात गोलंदाजी करण्यासाठी. अजय पडवी नाहीये, सागर पाटील नाहीयेत, त्यामुळे तनिषचा वापर इथे करण्यात आला. तनिष बऱ्याचशा स्पर्धेमध्ये गोलंदाजी चांगली केलेली. तोच गोलंदाज तनिष तुम्हाला पाहायला मिळतोय. चला खोनी आणि सोनारपाड आपण रिपोर्टिंग करा कॅप्टनने. वेळ आज आपल्याकडे कमी आहे, आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 19 आलेत, तर बघा तनिष कमबॅक करतील का. कमलेश पाटील डावखुऱ्याचा बॅटर. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. भीमर बॉल आहे. मग स्कायने असा चेंडू हुकला होता जो भीमर होता. आकाश पाटील ज्यावेळी बॅटिंग करत होते, त्यांचं मत होते की तो चेंडू भरपूर वर नव्हता असं त्यांनी सांगितलं. ज्यावेळी खेळाडू कशामध्ये आवाज आला आणि हाही चेंडू आपण पाहिलं तर जास्त वरच पाहायला मिळतोय. त्यामुळे 1+1 2 धावा मिळतील. धावसंख्या 21 आणि येणारा चेंडू फ्रीट असेल कल्पेश पाटीलसाठी. फ्रीटचा बॉल होता. तनिषचा चांगला चेंडू होता. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. मी मगाशी उल्लेख केला तनिषने बऱ्याचशा स्पर्धा मागच्या तुम्ही पाहिल्या तर चांगली गोलंदाजी त्याने केलेली आहे. तोच तनिष तुम्हाला पाहायला मिळतोय. अन्वी 11 जर्मन मोठी दिसते संघाकडनं. हा चेंडू उंच गेलाय. टायमिंग झालं नाहीये. आकाश वेगाने आलेत. जजमेंट चांगलं आकाश मात्रे, त्यामुळे चूक होणार नाहीये. 21 वरती लागणारा दुसरा धक्का वडोली बी संघाला.
विशाल बाद झाले, त्यानंतर आता कल्पेश बाद झालेले. चौथ्या क्रमांकावरती विकास पाटील या टीमचा सर्वात अनुभवी खेळाडू, मास्टर माइंड खेळाडू आपण माधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. तनिषचा पुढचा बॉल हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता. कमबॅक बघा, पहिला बॉल भीमर होता आणि त्यानंतर काय पलटवार केलाय तनिषने. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कल्पेशची विकेट, 2 बॉल डॉट सुद्धा पाहायला मिळालेले. यावेळेस मात्र हलक्या हाताचा प्रयत्न केलेला, गॅप मध्ये मात्र फटका. पुश करो खुश राहू आपण पाहतोय. 3 धावा इथे मिळालेल्या आहेत. 3 ने धावसंख्या पुढे सरकली ती 24 वरती. कारण की वडोली 20 संघ ज्यावेळी खेळतो एका धाव्याचं रूपांतर 2 मध्ये, 2चं रूपांतर 3 मध्ये आणि 3चं रूपांतर 4 मध्ये इथे करतात. जर हलकीशी मिसफिल्ड जरी तुम्ही केली आणि त्याचा फायदा चेंज गेम वडोली 20 संघ घेणारच आहे. चला फिल्डिंग मध्ये जास्त वेळ घेऊ नका, थोडीशी घाई करा. 24 धावा झाले आहेत. तनिष, कमलेश साठी, कमलेशच्या बॅट मधनं फटका चांगला आलाय. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सिक्सर. यश मात्रे वडवलीचे, त्यांनी झेल सोडलाय. झेल पकडावे लागतील मैदानाच्या बाहेर सुद्धा. फुलटॉस बॉल होता, टायमिंग करू शकले नाहीयेत. कमलेशला माघारी परतावं लागेल. 30 वरती लागणारा तिसरा धक्का, चेंज द गेम वडवली 20 संघाला. तीन विकेट गेलेत वडवली 20 संघ. मात्र 2 षटकात 15.00च्या सरासरीने 30 धावा दाखल करत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि आता गोलंदाजी करण्यासाठी वरुण पाटील आलेले आहेत. मागच्या मॅच मध्ये थोडेसे मागे ठरले होते. आता फिरकी गोलंदाज आहेत वरुण पाटील, तुम्ही पाहतायत. दोन षटकात 30 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मागच्या मॅच मध्ये 44 धावांचं संरक्षण केलं होतं. तोच चेंज द गेम वडवली 20 संघ. वरुणचा पहिलाच बॉल फुल टॉस आणि फुल टोल उसूल केलाय. विकास पाटीलच्या बॅट मधून आलाय झकास षटकार. धावसंख्या 36. फुलटॉस बॉल तुम्ही विकासला द्याल तर नक्कीच त्याची किंमत चौकार किंवा षटकारच पाहायला मिळेल. आणि हा षटकार आलेला आहे. 36 धावा झालेल्या आहेत वडवली 20 संघ. बऱ्याच वेळा आपण पाहतोय मयंक 11 वडवली बी या नावाने संघ खेळतो, ज्यावेळी सुभाष पाटील या संघाचे पुरस्कर्ते असतात. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता, हलकस अपील करण्यात आलेलं होतं वरुणच्या माध्यमातून. पंच लेग बाय चिकून करतायत. 37 धावा झालेल्या आहेत. 3 गडी बाद 37. ज्यावेळी चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली बी या नावाने खेळतो. नक्कीच ओमकार म्हात्रे या टीमचे संघ मालक आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळतात. कोपरगावचे सध्या या संघावरती भरोसा दाखवत असतात. नितीन केणी असतील धरणा गावचे, त्यांच्या माध्यमातून सुद्धा या संघाला पॅक केलं जातं. महेंद्रजी म्हात्रे असतील 2 धावा इथे मिळाल्यात.
पुढची मॅच खोणी विरुद्ध सोनारपाडा, जी मॅच मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये तुम्ही पाहिली होती तीच मॅच पाहायला मिळणार आहे आजही. 39 धावा दाखल कधी लागल्यात. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, फक्त दिशा दिली, पॉइंट आणि कव्हरच्या मधून बॉल नाही थांबणार, सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावा दाखल कधी लागल्या. तिसरं षटक प्रगती पथ असलं. मग 5 ओव्हर मध्ये 43 केले होते वडवली ने, आता तिसऱ्या षटकात 43 झालेत. ही 4 ओव्हरची मॅच आहे. पुन्हा हलक्या हाताने खेळत आहेत. संदेश आले तोपर्यंत 2 धावा मिळते. बघा काय कॅल्क्युलेशन आहे. मग अशी माहिती 43 आपण संरक्षण केलंय 5 ओव्हर मध्ये, त्यामुळे आता 45 झालेले आहेत. अजूनही 7 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातील हा शेवटचा बॉल शिल्लक आहे. पंचेचाळीस धावा झाल्या. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथे मात्र जबरदस्त फटका तुम्हाला पाहायला मिळतो. मात्र बॉल बरेच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत, मात्र चेंडू थांबणार नाहीये. सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 धावांसाठी चौकार. नेता शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेत मयूर देवकर आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी, ज्याने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकलेलं आहे. टॉस साठी उपस्थित राहायचे खोणी आणि सोनारपाडा. पुढची मॅच 5 ओव्हरची मॅच असेल. चला थोडस स्पीडअप करा. पहिलाच बॉल फुल टॉस होता, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये सुमित तिथे. बघा काय घडलंय मैदानामध्ये. बघा 2 होत्या तिथे 3 मिळाल्या. आणि हेच तर वडवली बी संघ जेव्हा जेव्हा खेळतो त्यावेळी हे चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. 50 कंप्लीट. 52 धावा दाखल कधी लागल्यात. त्या चेंज द गेम वडवली बी संघ. त्या संघाने पहिल्या मॅच मध्ये 43 धावांचं संरक्षण केलं होतं. वाईट बॉल. 1+1 2 धावा मिळतील. धावा झाल्या 54. मयूरचा पुढचा बॉल ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आले. 2 धावाचा प्रयत्न जरूर चालवलेला आहे आणि विकास 2 धावा इथे वेगाने पूर्ण करतायत. शुभम पाटील धावतायत, मात्र विकासलाही वेगाने धावत आहेत. 56 धावा दाखल कधी लागलेत. प्रथम बॅटिंग करत असताना वडवली बी संघ आपण पाहतोय. 4 षटकांची मॅच. शेवटचं षटक. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. चांगला चेंडू होता मयूरचा. 57 धावा दाखल कधी लागले वडवली बी संघ. प्रथम बॅटिंग करत असताना 4 ओव्हरच्या मॅच मध्ये दोन्ही संघाने एक सामना जिंकलेला आहे. तर इथून जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. मयूरचा पुढचा बॉल स्ट्राईक एंडला शुभम साठी हा चेंडू आपण पाहतोय. लॉंग ऑफची इशारा घेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि विकास मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होतील. 58 वरती लागणारा 4था धक्का वडवली बी संघाला. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. टॉस साठी उपस्थित राहायचे सोनारपाडा आणि खोणी. अठ्ठावन्न धावा झालेल्या. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघा त्या शुभमच्या बॅटमध्ये एखादा मोठा फटका येईल का.
सोनारपाडा विरुद्ध कोणी अशी पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. शुभमच्या बॅट मधनं तडाखा तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉल जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. कधी लागलेत पहिल्या मॅच मध्ये थोडासा अडचणीत सापडला होता वडवली बी संघ, तिथे त्यांनी 44 धावांचं संरक्षण केलं. इथे फटका चांगला शुभमच्या बॅट मधून आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलाय सिक्सर. 4 षटकात 4 गडी बाद. 70 धावा इथे उभारलेत आणि 71 धावांचा आता पाठलाग करायचा या मॅच मध्ये. अन्वी 11 जर्मन मोटिवेशन टीमला 4 षटकात 70 धावा तुम्हाला पाहायला मिळत. ज्या संघाने 5 षटकांमध्ये 44 धावांचं संरक्षण केलं होतं तोच चेंज द गेम वडवली बी संघ. अमोल पाटील यांच्या शुभस्य पण टॉस करणार आहोत, जे मटाडीचे आहेत. एक जबरदस्त क्रिकेटर. अनेक वेळा आपण त्यांच्या बॅटमध्ये सुद्धा षटकारांची आतिषबाजी पाहिलेली असे आमचे मटाडीचे अमोल पाटील यांच्या शुभस्य टॉस आणि टॉस जिंकलाय तो खोनी संघाने. गोलंदाजी ते करणार आहेत. मगाशी ज्या संघाने मगाशी 44 धावांचं संरक्षण केलं होतं त्याच टीमने विनोद सर आता 70 धावा 4 षटकामध्ये उभा आहेत. म्हणजे आता संघ वेगळा आहे. मोठी देशी संघ जो या क्रीडांगणामध्ये 29 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. एका ओव्हरमध्ये 35 धावा 5 बॉलमध्येही बनवलेल्या आहेत. त्यामुळे मयूर आणि जितेश जर थांबले तर धावा चेस होऊ शकतात. म्हणजे दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आर्यन म्हात्रे सारखा यंगस्टर या टीमकडे, कमलेश पाटील या टीमचा मुख्य गोलंदाज आहे, शुभम पाटील आहेत, जयेश पाटील आहेत आणि वेळ आल्यानंतर विशाल पाटील सुद्धा गोलंदाजी करतात. ऐकूया विनोद सरांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू व्हेरी मच नितीन गव्हाण सर. स्वागत आहे पुरुषच्या सर्व लाडके रसिकांचं. स्पर्धा आपण बघतायत माताडी चषक 2026 स्पर्धेचा दुसरा दिवस. मैदानातील सामना क्रमांक आपण बघतोय या ठिकाणी सुरू आहे. आजच्या दिवसातील तिसरा. पहिलाच बॉल उचललाय, पाठवलाय, गेलाय लांब, सीमा पार, येतो हा षटकार. माहिती आहे
अशा पद्धतीने चेस करायचे आहे, त्यासाठी आक्रमण फार गरजेचं आहे. आणि मैदानामध्ये आपण बघताय त्या ठिकाणी सुरुवात झाली मयूरच्या बॅटमधून आज षटकार आलाय. मागच्या मॅचमध्ये 53 केल्या होत्या आणि पुन्हा एकदा तशीच एखादी विस्फोटक खेळ साकार करावी लागेल ती मयूर देवकरला. फुलटॉस थ्रू द कव्हर, एक्सलंट ड्राईव्ह, चेंडू गेला सीमा पार, षटकारानंतर हा चौकार. डिपेंड केले होते या मॅच मध्ये 71 4 ओव्हर मध्ये डिपेंड करायचे आहेत, पण समोर अन्वी म्हणजे हनुमान मोठी देसाई संघ खेळतोय. ओव्हर द बॉलर हेड, गॅप मोठी आहे, चेंडू आलाय लॉंग ऑफ दिशेने, रुपेश हे आलं तितक्याच वेगाने झपाट्याने आलाय आणि काय जबरदस्त चेंडू फील्डही केलाय. 2 धावा मिळतील मयूरला, 2 धावा मोठी देसाई संघाला. धावसंख्या धावफलकावरती 12 झालेली आहेत. 71 ची रन चेस फार मोठी आहे. मागच्या मॅच मध्ये 83 केल्या होत्या, आता 71 करायच्या, त्या देखील 4 ओव्हर मध्ये करायचे. समोर चेंज गेम वडवली सारखा एक इनफॉर्म संघ आहे, पण मोठी देसाई संघ देखील या रन चेस साठी तयार आहे. त्यांच्याकडे ती बॅटिंग आहे, बॅटिंग मध्ये स्ट्रेंथ आहे आणि सध्या मयूर चांगली बॅटिंग करतोय कमलेशच्या अगेन्स्ट. ओ उचललाय, मिडॉनच्या वरून पाठवला थेट सीमा पार, A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. कारण समोरचा प्रतिद्वंदी बदललाय, प्रतिस्पर्धी बदललाय. समोर आहे मोठी देसाई संघाचा मयूर देवकर. काय जबरदस्त बॅटिंग मयूर देवकर, फिअरलेस ओपनर या संघाचा. कधी विचार करत नाही समोर कोण आहे, मी माझा नैसर्गिक खेळ करणार आणि तो सुरू आहे सध्या. हा चेंडू वाईट यॉर्कर आपण बघतायत आणि यॉर्कर त्या ठिकाणी आलेले आहे आणि त्यामुळे हे कमबॅक आपण बघताय. ते कमलेशचं माहिती 4 ओव्हर मध्ये 18 धावा खर्च झाल्यात. लगेच चर्चा केली त्या ठिकाणी, विशालने येऊन कमलेशला सांगितलं. कमलेशकडे अनुभव जरूर आहे, पण अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी कानमंत्र मिळणं देखील गरजेचं आहे. पुन्हा एकदा कमलेश, हा चेंडू चांगला होता. समोर खेळतात, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, शेवटचे 2 चेंडू डॉट आलेले आहेत. कमबॅक केलंय, पण 4 बॉल मध्ये 18 धावा खर्च केले आहेत आणि जबरदस्त सुरुवात. अन्वी 11 जय हनुमान मोठी देसाई संघाची. प्रवीण देवकर पुरस्कृत हा संघ आपण बघतायत. मैदानावरती खेळत असताना 70 धावा या मैदानावरती खर्च केल्या गेल्या मोठी देसाईच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आणि त्या चेस करताना मैदानावरती पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आलेल्या आहेत. यानंतर RM11 सोनारपाडा वर्सेस खोणीमध्ये ही मॅच होणार आहे आणि एक जबरदस्त मॅच आपल्या भेटीसाठी येते. संपूर्ण टीम तयार आहे. त्यानंतर जय गावदेवी खाडी वर्सेस कौसा संघ तुम्हाला इन ॲक्शन मध्ये दिसणार आहे. आजचाही पोल जबरदस्त आहे, सगळे संघ तुल्यबळ आहेत, चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. अत्यंत सुंदर अशी क्रीडा स्पर्धा आणि आमची A1 जोडी त्या ठिकाणी आपण बघतायत, अमोल आणि निहार. काय प्रचंड मेहनत या दोघांची राहिलेली आहे स्पर्धेसाठी आणि दरवर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो. माताडी चषकच्या माध्यमातून निहार अर्थातच ज्याला बाबू या नावाने तो सगळ्यांचाच परिचयच आहे आणि दोघांनी प्रचंड मेहनत केली. संपूर्ण टीम आहे, रणजित असेल, संपूर्ण टीम आहे ही माताडी व माताडी क्रिकेट संघाची आणि त्यामुळे सगळेजण प्रचंड मेहनत करतात. आमचे स्कोरर या ठिकाणी उजव्या बाजूला आहेत, आशिष, त्याचबरोबर त्यांचे बंधुराज सिद्धार्थ. हे पूर्वी का तर भरपूर वेळा स्कोरिंगला बसायचे, आता काल नव्हते आणि कुठेतरी कामामध्ये व्यस्त असतील. आज पुन्हा एकदा आमच्यासोबत जोडले गेलेत, त्यांचे स्वागत. थर्ड अंपायर मैदानात दाखल झाले अमोल, एक अत्यंत घातक फलंदाज म्हणून त्याला आपण अनेकदा खेळताना बघितलेले. पण बघूया थर्ड अंपायरच्या भूमिकेत समोर आहे त्या ठिकाणी
शुभम हा चेंडू खोलवर टप्प्याचा, जितेशला स्ट्राईक मिळाली आणि पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा ठिकाणी त्याचं स्वागत केले या चेंडूने आपण बघतायत शुभमने आणि हा चेंडू या ठिकाणी आपण बघतायत डॉट. बॉलिंग मार्कवर तयार पुन्हा एकदा शुभम स्टाकिंगला जितेश धावा फलकावरती 18 करायचे 71 ओव्हर द विकेट. कॉमेंट बॉक्स इन करणं. पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळतायत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फार वेगाने आलेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षक पोलीस आहे त्या ठिकाणी जयेश उर्फ पोलीस आणि काय नाव भेटले बघा पोलीस या नावाने प्रसिद्ध झालेले आहे. पहिल्यांदा मी ऐकलं तेव्हा मला वाटलं की या टीम मध्ये कोणीतरी पोलीस दलामध्ये जो काम करतोय तो खेळतोय की काय, पण त्यानंतर समजलं की त्यांचं पेट नेम हे पोलीस त्यांना मिळालेले. प्रत्येकाची वेगवेगळी नावं असतात, प्रत्येकाला पेट नेम असतं, टोपण नाव असतं. ड्राईव्ह करतात पुन्हा एकदा जयेश त्या ठिकाणी आहेत. हो अचानक चेंडू खाली राहिला पण जयेश प्रचंड दक्ष आहे, सावध आहे आणि त्याला माहिती आहे की या मैदानावरती कशा प्रकारे फिल्डिंग करायची. मैदानाची भौगोलिक परिस्थिती अनेकांना माहिती आहे. कित्येक वर्षापासून या मैदानावरती स्पर्धा होत आहेत, कित्येक वर्षापासून आपण इथे कित्येकांना खेळताना बघितलेले आहे आणि जे पहिल्यांदा आलेले त्यांना थोडासा संभ्रम असतो. लॉफ्ट केलाय स्टँड अँड डिलिव्हर्ड पण हातात डिलिव्हर्ड झालाय. कमलेशच्या फलंदाज बाद होईल जितेश. हा पहिला गडी गारत होतो मैदानावरती अनविलेवनचे हनुमान मोठी देसाई संघाचा. हातात कॅच पकडली बघा. ऍक्शन रिप्ले 100 कॅच अप्रतिम झेल त्या ठिकाणी कमलेश तो मुमकिन आहे असं आपण म्हणू शकतो. धावा जरूर खर्च झाला आपण बघताय त्या पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर पाहणार. त्यानंतर तो विचार न करता कमबॅक कसं करायचं यावरती मात्र पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करत असताना न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालेल्या त्या ठिकाणी आकाश हँड ग्लोव्स घालून आणि हा कलर बघितल्यानंतर तुम्हाला डीजे ब्रावोची आठवण जरूर येईल. त्याचा आवडता रंग विशाल मात्रे उसरगरचे जे अशाच पद्धतीने कॅप परिधान करतात, टी शर्ट परिधान करतात, त्यांच्या बॅटचा लोगोही त्याच कलरचा आपण बघितलेला आहे. हा फ्लोरोसंट येल्लो आपण बघतायत, हा रंग जो तुम्हाला नेहमीच अट्रॅक्ट करत असतो. बघूया कशा पद्धतीने बॅटिंग करतात आकाश. बॉलिंग मार्क तयार आल्यानंतर चेंडूची तपासणी केलेली आहे. कशा पद्धतीने चेंडू आहे, बाउन्स किती आहे, टर्न किती आहे आणि त्यानंतर तयार झालेले आहेत. फार टॅलेंट जबरदस्त आहे. बघूया जितेश बाद झालाय. बॅटिंग मध्ये स्ट्रेंथ आहे पण इथून आता थोडासा दबाव वाढू शकतो कारण की रिक्वायर्ड रन रेट थोडासा वाढत गेला. या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर आतापर्यंत धावा आलेले आहेत, 2च धावा आल्या आहेत आणि माईकचा आवाज अचानक कमी होतो तर काल कौतुक जास्त केलं आम्ही त्यांचं. बॉलिंग मार्क तयार. शुभम स्टाकिंगला आपण बघताय त्या ठिकाणी आकाश. आडव्या बॅटने खेचायचं होतं कॉर्ड बँडचा अपील. पंचांना विचारतात विशाल त्या ठिकाणी. काय जबरदस्त फॉर्म विशालचा आपण बघितला मकर संक्रांत चषक मध्ये. भरपूर संघर्ष विशालने केलेले आहे, चढ उतार अनेकदा आयुष्यात बघितलेले आहेत. कित्येकदा आउट ऑफ फॉर्म असला पण टीमने नेहमीच विश्वास दाखवला आणि त्याला नेहमीच टॉप ऑर्डरमध्येच बॅटिंग करण्यासाठी पाठवण्यात आलं. मागचा फटका खेचायचा होता, असफल झाले पण हा आला बॅटवर आणि गेला चेंडू कमलेशच्या हातात. आकाशला परतावं लागेल. मैदानावरती लागतोय धक्का दुसरा. हनुमान मोठी देसाई संघाने केवळ 2 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. बघा 18 धावा आल्या होत्या कमलेशच्या ओव्हरमध्ये. जो संघाचा फ्रंट लाईन बॉलर आहे त्याने 18 धावा खर्च केला पण शुभमने मात्र कुठेतरी जी तोडफोड झाली होती पहिल्या ओव्हरमध्ये तिला कव्हर केलेली आहे. केवळ 2 धावा. पाणी घेऊन जा. 2 ओव्हरची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 20. विजयासाठी अजूनही 51 धावांची गरज आहे आणि 12 चेंडूमध्ये या 51 धावा करायच्या आहेत विजयासाठी. गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये चांगली राहिली होती खरं तर मोठी देसाई संघाची, पण प्रतिस्पर्धी बदलला तर सगळ्या गोष्टी बदलतात. आपण नेहमी बघितलेले आहे ज्या टीमने 44 धावांचा
संरक्षण केलं त्या टीमला 71 धावांचं संरक्षण करतानाही कुठेतरी प्रश्न पडला होता जेव्हा 18 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. पण त्यानंतर आपण बघितलं हे दुसरं षटक जे 2 धावांचं राहिलं आणि तिथून ही मॅच पुन्हा एकदा चेस द गेम वडवली संघाने आपल्या बाजूने झुकवलेली आहे. आणि आता बॉलिंग मार्क त्या ठिकाणी तयार होत आहेत. जयेशला पाचारण करण्यात आलेलं आहे. बघूया 12 बॉल 51 ची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट आपण बघितलं तर या ठिकाणी 25.5 चा प्रति ओव्हर मागे आणि 4 षटकार प्रत्येक ओव्हर मध्ये आले तरच हा रिक्वायर्ड रन रेट राखता येईल. उचललाय चेंडू हवेत, फिल्डर आहेत डीप कव्हरला आणि या दरम्यान आपण बघतायत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते स्काय आकाश. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत एकूण झाले 2 ने ती म्हणजे 22 धावा. बॉलिंग मार्क तयार पुन्हा जयेश टाकिंगला बॅटर त्या ठिकाणी बघतो आपण मयूर. बघूया मयूर मिस टायमिंग स्वतः जज करताय, जेल स्वीकारलाय, बिग विकेट मोठा धक्का. मयूर देवकर बॅक टू द डगआउट. सुमित त्या ठिकाणी पोस्ट फलंदाज मयूर बाद झाला. सुरुवात चांगली झाली होती, जरा टार्गेट केलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं कावाला, पण त्यानंतर या धावसंख्येवरती पूर्णपणे प्रतिबंध लावला तो शुभमच्या षटकाने. खाली राहिला चेंडू या ठिकाणी ऑनस्टेने खेळायचं होतं. दरम्यान आपण बघतायत डॉट बॉल मॅच एका बाजूने आता झुकत चाललेली आहे. सुरुवात चांगली झाली होती, मेन बॉलरला खऱ्या अर्थाने टार्गेट केलं होतं, पण त्यानंतर शुभमचं षटक इकॉनॉमिकल राहिलं. केवळ 2 धावा तिथे आल्या आणि तिथून या मॅच मध्ये शिरकाव केला पुन्हा एकदा तो चेंज गेम वडवली संघाने. हा चेंडू गेलाय त्या ठिकाणी आपण बघतायत पॉइंटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आकाश स्कायच आपण बघतायत. एकच धाव वरून स्टॅकिंगला येतोय. एक जबरदस्त टॅलेंटेड असा ऑलराऊंडर मोठी देसाई संघाला सापडलेला एक कोहिनूरचा हिरा, पण सध्या संघ पूर्णपणे बॅकफुट वरती आपण बघतायत या मॅच मध्ये. ऑन साइडला फ्लिक करतायत डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघता रुपेश आहेत. एकने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतो ती म्हणजे 24. अजूनही 48 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 8. म्हणजे प्रत्येक बॉलवरती षटकार मारावा लागेल तरच ही मॅच जिंकता येईल. अलंग द ग्राउंड चेंडू गेला लॉंग ऑनच्या दिशेने. शुभम त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण केवळ 1 धाव मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये मिळालेली सुरुवात आणि त्यानंतर आपण बघतायत की दुसरं षटक इकॉनॉमिकल. आता 7 चेंडू 46 करायचे आहेत. भरपूर दूर आहेत. आता ही मॅच जिंकणं फार कठीण होऊन बसलेलं मैदानावरती. आणि बघा अचानक असा आवाज वाढतो माहिती नाही आणि बऱ्याचदा डीजेला फॉल्टच सापडत नाही. मागच्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं मशीन बदलली, भरपूर गोष्टी चेक केल्या. कदाचित काय होतं बऱ्याचदा गाणी वाजवणं सोपं असतं पण काय इश्यू जे होता टेक्निकल इश्यू ते बऱ्याचदा आयोजकांना नाही तर डीजेला ते सॉल्व करता येत नाही. अमोलला पुन्हा एकदा येत आहेत. प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आणि सुंदर असं ट्रॉफी कलेक्शन आपण बघताय. ज्यांनी सुंदर चॉईस केली त्या दोन्ही ट्रॉफीज. 2 दिवसाची स्पर्धा पण ट्रॉफीचं कौतुक जीत भोईरने केले, प्रत्येकाने केले. आणि या दरम्यान आणखीन एक धक्का मैदानावरती सुमितच्या रूपाने लागत असताना अन्वी 11 जैन उमान क्रिकेट संघ मोठी देसाईला लागत असताना आणि वडवली संघाला एकदा का तुम्ही संधी दिली मॅचमध्ये येण्याची की हा संघ मात्र परत तिथून मॅचच्या बाहेर जात नाही. जी संधी खऱ्या अर्थाने नारळीला दिली होती मॅच जिंकण्याची चर्चा सुरू होती. मागाशी बरेच जण म्हणाले की 44 धावसंख्या ही फार मोठी नव्हती
पण नारळीला ती चेस करता आली नाही आणि त्यामुळे वडवली आता दुसऱ्या फेरीमध्ये खेळताना दिसतोय. ते देखील मोठी दिसायच्या आगेच जिथे 70 धावा केल्या आणि या 70 धावसंख्येमध्ये बॅटिंगमध्ये आपण बघितलं विशालने 14 केल्या, त्याचबरोबर शुभमने 25 केल्या, विकासने 12 आणि कावाने 12चं योगदान दिलं. कल्पेश शून्यावरती बाद झाला होता. हे बॅटिंग कार्ड आपण बघितलं चेंज द गेम वडवली बीचं. न्यू बॅटर मैदानावरती त्या ठिकाणी दाखल झालेले आहे संदेश पाटील. डॉट बॉल त्या ठिकाणी आपण बघतायत. आणखीन एक डॉट चेंडू. ही मॅच पूर्णपणे आता चेंज गेम वडवली बस संघाच्या बाजूने झुकलेली आहे आणि जवळजवळ ती जिंकलेली आहे. केवळ औपचारिकता या मॅच मध्ये आता पूर्ण केली जाईल. राऊंड द विकेट आर्यन. चांगला चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह करतात डीप मध्ये रुपेश त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. आणि या दरम्यान आपण बघताय तर आणखीन एक अप्रतिम डिलिव्हरी. कलर जाई बात नाही. अशा प्रकारे फलंदाज बाद झालेले आहे. काय तर प्रत्येक मॅचला आपण बघितलं तर साधारण 1 तास जातोय. प्रत्येक मॅच ही शेवटच्या ओव्हरपर्यंत जाते आणि आयोजक म्हणतात की घाई करा आता त्याला करणार काय. आणि फलंदाजही बाद झालाय. चेंडू या ठिकाणी शेष आहे केवळ 1, पण विकेट इथे गेली ना त्यामुळे तो 1-2 मिनिटं आपले जास्त आता इथून जाणार आहेत. न्यू बॅटर त्याकडे दाखल झालेले आहेत. पियुष आलेले. अखेरचा बॉल. ही मॅच पूर्णपणे वन साइडेड झाली आणि अपील आणखीन एक विकेट स्वतःच्या अकाउंट मध्ये आणि आर्यनने देखील गोलंदाजी चांगली केली. पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी या मॅच मध्ये शाबासकीची थाप घेत असताना संघ सहकाऱ्यांच्याकडून अशा प्रकारे मॅच जिंकलेली आहे. मैदानावरती पुन्हा एकदा चेंज गेम वडवली बी संघाचा विजयी रथ पुढे घेऊन चाललेले आहेत आणि नक्कीच त्यांना आपण देऊया शुभेच्छा. तिसऱ्या मॅच मध्ये अर्थातच सेमीफायनल साठी आणि सामन्याचा सामनावीर आपण जाहीर करणार आहोत. ज्याने बॅटिंग करताना धावा केल्या होत्या एकूण 25 आणि गोलंदाजी करताना